कीर्तनकार दिसले की घेऊन जायचे. चला राजा मग त्याला जीव वगैरे घालायचा आणि जीव घातल्यानंतर म्हणायचा वा 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 हे विडा घ्या, पान खा, पान खाऊ द्यायचा आणि म्हणायचा ब्रह्म काय तुम्हाला माहित आहे का, ते मला दाखवा. ते म्हणायचे ब्रह्म काय आम्हाला माहित नाही. ओट मस्त आपलं दाबून जेवला, ओट चल तिकडे कामाला. आणि मग ते कामाला लावायचे महाराज. ही गोष्ट कळाली महाराज मुकुंदराज यांना, मुकुंदराज स्वामींना ही गोष्ट कळाली आणि त्यांनी महाराज काशीला राहून गुरुकडे राहून महाराज ज्ञान मिळवलेले होते मुकुंदराज. त्यांना ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी गुरूंना सांगितलं की ती अशी अशी घटना घडली. गुरूंनी म्हणले जा माझी आज्ञा आहे, त्या सगळ्या साधू पुरुषांना वारकऱ्यांना तू सोड. आणि मग ते मुकुंदराज इथं आंबे जोगायला, त्यावेळेस आंबा जोगायचं नाव हे आंबा असंच होतं बरं का. आणि मग ते इथं आल्यानंतर त्या राजाच्या दरबारात अगोदर गेले नाहीत, ते थेट गेले ते तळ्यावर जेवढे साधू होते ना तिथं गेले. आणि साधू महात्म्याला म्हणले थांबा, म्हणले काम करू नका, म्हणले काम करू नका. ते राजालाही खतरनाक काय म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही, तुम्ही लहान आहेत वयानं, तो लय पुन्हा शिक्षा देईल, काळ्या पाण्याची शिक्षा देईल, लय हानील. आम्ही एकदाच आम्हाला पोळी खाऊ घातले, एकदा पोळी खाल्ल्या तुपातली तरी इथं वर्षभर झालं खंदला म्हणले आम्ही, तुम्हाला माहित नाही म्हणले, तुम्ही असं नका करू. नाही नाही म्हणले थांबा म्हणले. आणि ते सैनिक बोलायला लागले ए कुठला आहे रे तू, यांचं काम का थांबवतोयस, इथं आम्हाला हे तळ खांदायचंय आणि काम पूर्ण नाही झालं तर राजा आमचा रागवतो, तू थांबवू नको. असं म्हणल्यानंतर त्या मुकुंदराजनी म्हणले अरे काय तुमच्या राज्याची अडचण आहे, काय अडचण आहे, एवढे महात्म्यांना त्यांनी वारकऱ्यांना भोळ्या भाळ्या वारकऱ्यांना कामाला लावलंय, काय अडचण आहे सांगा. असं म्हणल्यानंतर ते म्हणले आमच्या राजाचा एक प्रश्न आहे, त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, मगच यांना सोडण्यात येईल. ते म्हणले तुम्ही राजाला घेऊन या म्हणले, तोपर्यंत मी यांचं काम करतो म्हणले. आणि काम करतो म्हणल्यानंतर त्यांनी त्या टिकाव खोऱ्या टोपल्याला महाराज आज्ञा केली, सगळ्या त्या वारकऱ्यांना भजनेकऱ्यांना बाजूला हो म्हणले आणि टिकाव खोऱ्यांना आज्ञा केली चलो काम सुरू करो. असं म्हणल्या ती आपोआप टिकाव खोऱ्या काम चालू करायला लागले. हो टोपलं बरोबर वरी जायचं, माती टाकायचं. हे ह्या सैनिकांनी बघितले, अरे बाप रे म्हणले हा काहीतरी वेगळा महात्मा आहे म्हणले. आणि सगळे भजन करीत जे जेकार करायला लागले, महाराज आनंदानं उड्या मारायला लागले. म्हणले एकतर म्हणला मी 5 वर्ष झालं खंदाला म्हणला, एकदा पूर्वी पुरणपोळी खाऊन एवढं म्हणला माझ्या मागे लागले म्हणला हात धुवून, आज मी मुक्त होतो बुवा म्हणला, असे आनंद मानायला लागले. आणि हे सैनिक गेले राजाकडे, म्हणे एक छोटासाच महाराज आलाय म्हणले, आणि त्यानं असा चमत्कार केलाय की त्यानं न काम करता सगळ्या वारकऱ्यांना भजनाला कीर्तन करायला सगळ्यांना बाजूला काढलाय म्हणलंय. आणि मग काम कोण करायला लागले, ते महाराज एकट्यानेच फक्त आज्ञा केली की सगळे टिकाव खोऱ्या काम करायला लागलेत. काय चमत्कार आहे. महाराज हे ऐकल्यानंतर ते राजा ताड घोड्यावर आला. घोड्यावर आल्यानंतर म्हणला कोण आहे तुम्ही, मला हे म्हणले मी मुकुंदराज आहे म्हणले. बरं म्हणले काय म्हणले हे, आणि हे माणसं का कामाचे बंद केलेत म्हणले, तुमचं काम चालू आहे का नाही म्हणले. नाही म्हणले त्याचं नाही म्हणले, हे नुसतं फुगटचं खात येतं, इकडं तिकडं झेंडी घेऊन फिरत येतं, ह्यांना काही ज्ञान नाही ना काही नाही, उगा आम्ही वारकरी आहोत ना, आम्ही कीर्तन करून आम्ही भजनी आहोत असं बोंबलं धिंडीत म्हणले. गाव नुसतं हात धुवायचं आणि डिरीहून हात फिरवायचं. म्हणले तसं उगा काही अपशब्द बोलू नका म्हणले. काय तुमचा प्रश्न सांगा म्हणले. मुकुंदराजने म्हणले माझा एकच प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सांगा. रकाब में पाव ब्रह्म दिखाओ म्हणले. ठीक आहे म्हणले राजा, तुम्हाला आधी चाबूक दे म्हणले. हातामध्ये चाबूक घेतले, म्हणले बस म्हणले घोड्यावर. आणि राजा घोड्यावर बसला, एक पाय त्या रकाबमध्ये घातला आणि दुसरा पाय त्या रकाबमध्ये घालणार तेवढ्यात त्या मुकुंदराजने चाबकाचे 2 टोले महाराज त्या घोड्याला मारले. घोड्यासहित महाराज त्या राजाला ब्रह्मसमाधी लागली. 7 दिवस ब्रह्मसमाधी लागली महाराज. मग 7व्या दिवशी राजाला उठवलं आणि उठवल्यानंतर महाराज राजा घोड्यावरून उतरला. मुकुंदराज कवीचे महाराज पाय धरले, मला माफ करा म्हणला, आणि मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली म्हणला, ह्या महात्म्यांना त्रास दिला म्हणलं. असू दे म्हणले, तुला ब्रह्म पाहिजे होतं ना, बघ म्हणले ब्रह्म पाहिलं ना. पण महाराज ते तेवढ्या पुरतंच त्याला मिळालं. त्याच्यानंतर तो त्याला ब्रह्मसुख पाहिजे, कायमस्वरूपी पाहिजे असं वाटायला लागलं. आणि मुकुंदराज कवी म्हणले ते साधं प्रत्यक्षाने मिळायला का ते मल्लापाची खीर आहे का म्हणले. नाही मिळणार म्हणले तुला. नाही म्हणले मला काही करून ते ब्रह्मसुख द्या, ब्रह्म द्या असं म्हटल्यानंतर तो म्हणले नाही मिळणार, जा म्हणले. आणि मुकुंदराज कवी निघाल्यानंतर महाराज तो राजा त्यांचा काही पिच्चा सोडला गेला, त्यांच्या पाठीमागं चालायला लागला. मुकुंदराज कवी हे महाराज योगीच होते, त्यांची स्पीड डबल. राजा त्याच्या मागं घोड्यावरती चालायला लागला. मुकुंदराज कवी महाराज दरीमध्ये त्यांनी उडी टाकली आणि राजानेही ते ब्रह्मप्राप्ती व्हावी आपणाला कायमस्वरूपी म्हणून त्यांच्या मागे घोड्यासहित दरीमध्ये उडी टाकली. झाला असं की मुकुंदराज कवी गुप्त झाले
आणि राजा आता असं वाटलं की लोकांना मेलाच राजा. पण ते मुकुंदराज कवीने त्यांना वाचवलं, त्यांच्याकडे शक्ती होती. परत त्यांना बाहेर आले, म्हणले मी तुझी निष्ठा पाहिली, तुझी किती श्रद्धा आहे आणि तुला खरंच ब्रह्मज्ञान पाहिजे का ते पाहिलं, आता मी तुला ब्रह्मज्ञान देतो. मग ते जयपाल राजाला त्यांनी ब्रह्मज्ञान दिलं. त्या मुकुंदराज कवीनी एक विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला होता. परमामृत आणि पवन विजय असे 3 ग्रंथ लिहिलेत. त्यांना असं वाटलं की हे ज्ञान आपण तुकोबारायांना जाऊन सांगावं. आणि मग तो तुकोबारायांकडे देहूला गेले आणि देहूला तिथं हे विवेक सिंधूचं ज्ञान सांगायला लागले. बरं का, एवढे ज्ञानी महात्मे ऐका जरा. तुकोबारायांनी कसं केले बघा. हे मुकुंदराज स्वामी महाराज त्यांना ऐकावे लागले. तुकोबाराय म्हणले सांगा, म्हणले तुमचं ऐकतो म्हणले. आणि तुकोबारायांनी महाराज एक गोंगडं पांघरून घेतलं, असं गोंगडं पांघरून घेतलं आणि कानामध्ये असे बोट घातले आणि त्यांचं नामस्मरण सुरू. हे मुकुंदराज स्वामी 4 महाराज घंटे त्यांना ते सगळं ज्ञान सांगायला लागले विवेक सिंधू ग्रंथातलं. आणि तुकोबारायांचं भजन चालून तुकोबाराय असं डुलायला लागले. त्यांना वाटायला लागलं महाराज इतका वेळ झालं डुलतायत खरं, पण ऐकत आहेत का नाहीत की काय, हुंकार देत नाहीत काय नाहीत. म्हणून त्यांनी काय केले की ते अंगावरची घोंगडी काढली, बाजूला काढली, तर पाहतात काय तुकोबारायांना समाधी लागली आणि मस्त ते भजन करतायत. आणि म्हणले तुकोबारायांना ते म्हणायला लागले महाराज मी एवढ्या लांब अंबाजोगाईहून, कुठल्या आंबा तिथून मी इथं आलोय आणि एवढ्या लांब येऊन तुम्हाला हा ग्रंथ सांगावा म्हटलो, तर तुम्ही मस्त कानामध्ये बोटं घालून देवाचं चिंतन करायला लागलात, भजन करायला लागलात. तुकोबाराय म्हणले हे बघा, म्हणले महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. काय की मला ते ब्रह्मज्ञान नको, मला काय की ते ब्रह्मज्ञान घेऊन काय करायचंय. त्या ब्रह्मस्थितीमध्ये गेलं की भक्त आणि देव हे राहतच नाही, देव आणि भक्त एकच होतो. आलं का लक्षात. तुकोबाराय म्हणतात मला ते ब्रह्मज्ञान नको, मला ब्रह्मस्थिती पण नको, मी भक्त आणि तो देव असंच मला राहू द्या, मला त्या ब्रह्मस्थितीमध्ये जायचं नाही. म्हणून आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाचं काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त आणि फक्त भजनाचं देणं घेणं आहे. आम्ही भजनच करत राहणार. त्याच्यामुळं तुम्ही खरंच चांगलं लिहिले, पण मला त्याच्यात अजिबात रस नाही. असा महाराज एक कथाभाग आहे. त्यावेळेस मुकुंदराज स्वामींनाही त्यांनी कीर्तनाचा महिमा सांगितला, भजनाचा महिमा, नामस्मरणाचा महिमा सांगितला. कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव करी. असं महाराज जीवनामध्ये भजन नसलं तर सगळं व्यर्थ आहे म्हणतात. एक कबीरदासांचं भजन आहे, भजन बिना एक जीवन सोना, भजन बिना एक जीवन सोना, मंदिर सोना दीप बिना, दीप सुना एक ज्योत बिना, ज्योत बिना, भजन बिना एक जीवन सोना, भजन बिना एक जीवन सोना. भजन बिना एक जीवन सोना, मंदिर सोना दीप बिना. जर दिवा नसेल मंदिरात तर महाराज मंदिर वाटत नाही. आणि दिव्याला जर ज्योत नसेल तर तो दिवाही वाटत नाही. तसं जीवनात भजन नसेल तर महाराज त्या जीवनाला काही अर्थ नाही. असं हे मुकुंदराज कवींना कळालं, नाम महिमा कळाला. तेही नामात महाराज गुंग झाले. त्याच्यानंतर आणखीन एक लोहगावामध्ये विहीर होती. त्या विहिरीचं पाणी अत्यंत खारट होतं. महाराजांनी एकदा तिथं आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर महाराज त्या विहिरीचं पाणी इतकं गोड झालं, सगळं गाव ते पाणी प्यायला लागलं. ही एक कथा येते. त्यानंतर महाराज एका स्त्रीनं तुकोबारायांना मुद्दाम कडू भोपळा, महाराज झाला असं होतं की त्या बाईचा नवरा भजनाच्या नादाला लागला. एवढं तुकोबारायांसोबत भजन करायला लागला की नवीनच लग्न झालेलं, पण त्याचं काही संसारात ध्यान नाही. मग महाराज त्या माऊलीनं असं केली की नवरा शेताला कामाला गेल्यानंतर दुपारी कडू ध्यान भोपळा, कडू तो भोपळा महाराज तुकोबारायांना आणून खाऊ घातला. तुकोबारायांना खाऊ घातल्यानंतर ते भोपळा खाल्ले तुकोबारायांनी, पण तुकोबारायांना तो काय कशी चव लागते हे काहीच कळालं नाही. आणि तुकोबारायांनी एकाला भोपळा खायला दिला तर त्याला उलटीच झाली. महाराज म्हणले महाराज एवढा कडू भोपळा तुम्हाला काहीच लागला. म्हणे मला काही भान नाही म्हणले. त्यानंतर त्या बाईनं कडू भोपळा खाऊ घातली. तिला महाराज देवानं अशा आवळ्या इतकल्या गांधी आणल्या शरीरावर सगळ्या. आणि पुन्हा मग ती म्हणायला लागली माय माझं चुकलं, माझं. संसारात असेच आहेत, काय आधी चुके मग घडे असं काहीतरी प्रमाण आहे.
काय तुकोबारांचं मला प्रमाण आठवना, पण आधी चुकतात आणि पुन्हा माफी मागतात, आहे का नाही? चुकलं देवा माफ कर म्हणतात, चुकायचंच नाही अगोदर. त्याच्यानंतर तुकोबारायांना शरण आल्यानंतर त्यांचं ते दुरुस्त झाला तो आजार. अशी एक कथा आहे. त्यानंतर महाराज जिजाऊ माता त्यांचे बंधू पुण्याहून एकदा घरी आले तुकोबारायांच्या, आप्पाजी गुळवे यांचे चिरंजीव. घरी आल्यानंतर महाराज जिजामाताला एवढा आनंद झाला, माझा भाऊ आला, माझा भाऊ आला. महाराज माहेरचं महाराज कुत्र जरी दिसलं तरी एवढं अप्रूप वाटतं, आबा बाबा बाबा लई. आणि मग भाऊ आला, एवढा आनंद झाला. म्हणले काहीतरी जेवायला करायला पाहिजे. मग जिजाऊ मातानी महाराज जाऊन उदार राशन आणलं, लगबगीनं स्वयंपाक केला. भाऊ आला म्हणून बरं का. भावावरती महाराज लय भावावरती प्रेम असतं बरं का. लय बहिणीचं भावावरती लय प्रेम म्हणजे काय सांगायचं की एकदा काय झालं, महाराज मी एक शर्ट घेतला आणि शर्ट होता 2000 रुपयाचा, 2000 रुपयाचा होता. मग शर्ट घेतलो आणि 2000 रुपयाचा आहे, पण आता बायकोला सांगावं कसं की हे 2000 रुपयाचं शर्ट आहे. ती बोंबलती, एवढे पैसे कशाला घातले, तुम्हाला काय कळतंय का नाही? म्हणून म्हणलं आता तिला सांगावं कशाला. म्हणून मी काय केलो, घरी आल्यानंतर बायकोला पूर्ण कधीच सांगायचं नाही. हो, पूर्ण कधीच सांगायचं नाही. का? कारण ती अर्धांगिनी आहे, आलं का लक्षात? म्हणून तिला अर्धच सांगायचं, फुलांगी नाही ती. मग मी काय केलं, ती शर्ट ती म्हणली कितीला आणले? मी म्हणलं 300 रुपयाला. 300 किती? 300 रुपयाला आणले. ती म्हणली वा काय शर्ट आहे म्हणली, काय सूत आहे म्हणली, याचा एक नंबर. म्हणले ठीक आहे म्हणले, ही शर्ट का नाही, हे बघा कितीला आणले? 300ला का? हे बघा पर्समधून 300 रुपये काढले आणि 300 रुपये दिली. म्हणली ही शर्ट, याचे शर्ट राहू द्या मला, माझ्या भावाला राहू द्या म्हणली, आणि हे 300 रुपये तुम्हाला घ्या म्हणली. बाबू म्हणलो काय महाराज 1700 रुपयाला चुना लागला बघा असं. आणि काही बोलता बी ये ना, तुम्ही दुसरं घ्या म्हणले 300 रुपयामध्ये. 300 रुपये तर काय म्हणले, आणि हे माझ्या भावाला राहू द्या. अशी गत आहे महाराज, लय अवघड आहे. भावावर लय प्रेम, जिजामातेचं बी असंच प्रेम. आणि मग जिजामातांनी स्वयंपाक केला, गडबडीमध्ये स्वयंपाक केला. आणि मग तुकाराम महाराज विणा घेऊन चिपळ्या घेऊन निघालेच. त्यांना काय कोणी आले काय गेले काय काही नाही. ते म्हणले कुठे निघाले? म्हणले आता निघालो डोंगरावर. थांबा म्हणले, पाहुणा आलाय, ते जीव वगैरे घालायचं आणि मग जायचं तर निघाले. म्हणले थांबा माझा भाऊ आलाय. मग ठीक आहे बसतो म्हणले. महाराज बसले, जेवायला पात्र वाढले आणि जेवण सुरू केले. महाराजांना काय, महाराज लाभ बरकत 4. महाराजांनी जेवायला सुरू केले. महाराजांनी 2 चपात्या आणल्या आणि तिकडं जिजाऊ मातेचा भाऊ महाराज चटकोर बी खाना गेला. जिजामाता म्हणायला लागले अरे भाऊ घे की, अर्धी भर घे. ते मला नको म्हणला, काही नको म्हणला, बस झालं म्हणला एवढंच. आणि मग महाराजांनी 4 चपात्या पार केल्या, एवढा भात खाल्ले, ढेकर दिली आणि म्हणले आता मी ठीक आहे म्हणले जातो म्हणले. आणि मग बैठकीत बसले, तिथं थोडा वेळ पाहुणे आहेत म्हणून बसले. तेवढ्यानंतर महाराज मातेला वाटायला लागले की माझा भाऊ जेवला नाही, अशी त्यांना खंत वाटायला लागली. आणि मग जिजामाता पुन्हा नंतर जेवायला बसल्यानंतर घास घेतल्याबरोबर त्यांना कळालं की जेवणामध्ये कसलंच मीठ नाही. आणि मग तिथून ताडका फडकी उठल्या, बरोबर त्या बैठक रूम मध्ये आल्या. म्हणल्या काय व? म्हणले महाराज म्हणले आता काय चुकलं आमचं? काय चुकलं म्हणजे काय? म्हणले काय झालं? जेवणामध्ये मीठ नाही, तुम्ही सांगायचं का नाही माझा भाऊ जेवला नाही? महाराज म्हणले त्याला भूक नसेल. अहो जेवणामध्ये मीठच नाही म्हणले, तुम्ही सांगायचं का नाही? महाराज म्हणले अगं जिजे आवले, मी काय खातो काय नाही मलाच काही कळत नाही. काय खातो आम्ही कसया सांगते, कैसे ये लागते नेनो मुखी, कैसे ये लागते नेनो मुखी. काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगते, काय खातो आम्ही कसया सांगते, कैसे ये लागते नेनो मुखी, कैसे ये लागते नेनो मुखी. म्हणले काय खातो आम्ही कसया सांगते, कैसे ये लागते नेनो मुखी. त्याची चव कशी आहे आम्हाला त्याचं काहीच देणं घेणं नाही, काही माहीत नाही. असं ते जिजामातेला उत्तर दिल्यानंतर म्हणले ठीक आहे म्हणले आता काय माझंच नशीब फुटकं, जाऊ द्या म्हणले. मग महाराज त्याच्यानंतर एक कथा येते तुकोबाराय, एक देहू मधली वृद्ध म्हातारी. महाराज ते जुन्या काळी नळकांडामध्ये तेल आणायचे. ते नळकांडा घेऊन तिकडं 9 लाख उमऱ्याला बाजाराला निघाली.
तेल आणायला. तेल आणायला निघाल्यानंतर हे तुकोबारायांनी पाहिलं आणि म्हणले आजी कुठं चाललो? बाबा म्हणले बाजाराला चालले तेल आणायला. म्हणले मी आणून देतो म्हणले. आणि तुकोबारायांनी त्यांना तेल आणून दिलं. 8 दिवस तेल जायचं, ती महाराज महिनाभर झालं संपना गेलं. आणि हा चमत्कार झाला. पण ती आता म्हातारी गप बसाव का? महाराज बायकांना कनी गप बसत नाहीत बघा. काय करतात, सकाळी कचरा टाकायला गेल्या उखंड्यावर की तिथं महाराज ते लगेच शेजारणीला ती मैत्रीण गाठ पडली की तिथं महाराज मस्त सांगत राहतात. आणि मग त्यांना सांगितलं असं कोणाजवळ बी मन मोकळं करत जाऊ नये. नाही नाही, ती लय मोकळ्या मनाची बाई आहे म्हणून तिला सांगितले. अगं काकू, तू जिच्यापाशी मोकळं मन करतेस ती मोकळ्या मनानं अख्ख्या गावात सांगती. असं ते म्हातारीनं तसंच केली महाराज. ते सांगितली, अख्ख्या गावात बोंब झाली की महाराजांनी तेल आणून दिले की महाराजांच्या हातचं तेल संपतच नाही. गावातले सगळे लोक महाराजाला ते नळकांड्या द्यायला लागले आणि तेल आणायला लावायला लागले. तुकोबाराय महाराज एका बैलाच्या अंगावर जेवढं बैलाला सण होतो ना तेवढं गावातल्या लोकांना काय महाराज देणं का घेणं, ते मरण का माणूस समोरचं, पण पार असा पिळून खायचा. ते नियमच आहे. ऊस गोड असला का नाही माणसं पार त्याचा असं पिळून रस पितात बघा. तसं तुकोबारांचं जीवन. कोणीही काम सांगितलं की महाराज ऐकायचे. आणि तसंच झालं तुकोबारांच्या जीवनामध्ये. जडभरत राजांचं हे चरित्र असंच आहे बघा. तर ते अनेक जण काम सांगायला लागले आणि ते नळकांड्या घेऊन यायला लागले. जिजामातेने बघितले, म्हणजे माझा नवरा हाय तुम्हाला हे दिसना गेलाय म्हणले का, ती का बैल आहे का म्हणले, बैलावर जेवढं वजन घालावं तेवढं तुम्ही घालायला लागले म्हणले. आणि असं महाराज तिथलं लाटणं घेऊन गावातल्या लोकांच्या महागा लागले की नाही जिजामाता. लोक भनान पळून गेले म्हणले. आम्ही काय म्हणले, तुकाराम महाराजांचा चमत्कार आहे म्हणले म्हणून आम्ही देतो म्हणले. असं तुम्हाला चमत्कार पाहिजे म्हणले, तुम्हाला लाटणंच देईन म्हणले माझं. सगळे पळून गेले महाराज. अशी एक कथा आहे. त्याच्यानंतर एक तुंबडीवाला होता. तुंबडीवाला म्हणजे ते गाणे गात येतात, लोक मागायला असतात येतात. ते मागायला गावात आल्यानंतर त्याला महाराज लोकांनी काय केले, भंगार फिंगार दिले. त्याला भंगार दिले आणि त्याला काहीच तेवढं भंगारमध्ये काय पैसे येणार आहेत. पण तो तुकोबारायांसमोर आला. तुकोबारायांना म्हणला, महाराज मला गावात एवढी मागितलं म्हणला, गाणे एवढे म्हणलो म्हणला, पण म्हणजे काय गावातल्या लोकांना काही नादच नाही म्हणला भजनाचं वगैरे. एवढे मी गाणे गायलो म्हणला, लोकगीतं म्हणलो, पण काही नादच नाही म्हणला. आणि मला दिलेत काही जण तर नुसतं भंगारच दिलेत म्हणले. तुकोबाराय म्हणले ठीक आहे म्हणले. तुकोबाराय शिळेवर बसले होते. म्हणले ठीक आहे म्हणले, तुमचं किती आहे भंगार म्हणले. ते एवढं ठेवा म्हणले शिळेवर. त्या शिळेवर ठेवल्या महाराज ते सगळं शिळेवर ते भंगाराचं सोनं झालं. ही एक कथा आहे बरं का. तो एवढा उड्या मारायला लागला तुंबडीवाला, म्हणले माझ्या दलिंद्रीच गेली म्हणला. आणि मग तो परत गेला. त्याच्यानंतर पुढची एक कथा येते की लोहगावला तुकोबारायांनी एक मेलेलं मूल जिवंत केलं महाराज कीर्तनामध्ये. त्या मुलाला आजार झाला होता. आजार झाल्यानंतर ते म्हणले, त्याच्या वडिलांनी म्हणले हे असंही तसंही मरणार आहेच, त्याच्यामुळं आपण भजन तरी कशाला सोडा, तुकोबारायांचं कीर्तन करी कशाला सोडावं म्हणून महाराज, एक महाराज होते, मला त्यांचं नाव आठवणं गेलं. ते कीर्तन करत असताना त्यांना फोन आला. कीर्तन चालू बरं का, त्यांना फोन आला की तुमचा मुलगा वारलाय. महाराज कीर्तनात कळालं की त्यांचा मुलगा वारलाय, पण लगेच कीर्तन गोंधळलेले निघाले. कीर्तन झाल्यानंतरच ते महाराज कीर्तन पूर्ण करून मग ते अंत्यविधीला गेले. असे काही महात्म्य आहेत. असो, तर तो व्यक्ती म्हणला मुलगा असाय तसा मेला तर मेला म्हणला, आपण कीर्तन चुकवणी म्हणला. आणि दुःखी होऊन तुकोबारायांच्या कीर्तनात येऊन बसला. त्याची आई घरी होती आणि झालं असं की तो मुलगा डोळे पांढरे केला आणि जीव सोडला. जीव सोडल्यानंतर तो मुलगा मेला. त्या स्त्रीनं म्हटली की असंही तसंही माझा मूल मेलाय म्हणली. बघूतच म्हणली तुकोबारायांचा किती महिमा आहे, आपण बघूतच म्हणली. आणि ते प्रेत, ते मुलगा त्याला उचललं महाराज त्याच्या आईनं आणि तुकोबारायांच्या चालू कीर्तनामध्ये आणलं. चालू कीर्तनामध्ये आणून ते तुकोबारायांच्या समोर टाकलं आणि म्हणले माझा मुलगा मेला म्हणले, आणि त्याला कारण तुम्ही येत म्हणले. माझा नवरा तुमच्यासोबत नादाला भजनाला लागला, त्याचं संसारात ध्यान नाही, मुलाला औषध पाणी व्यवस्थित वेळेवर केलं नाही, त्याच्यामुळे त्याचा आजार वाढला आणि ते मेलं. असं म्हटल्यानंतर तुकोबारांना फार दुःख झालं. भजनी विक्षेप त्याची पै मरण, नव जावा तो क्षण एक वाया. तुकोबारा म्हणतात की भजनामध्ये विक्षेप झाला का नाही, त्यात विक्षेप झाला त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं म्हणतात. भजन ते उंगळवाणी, म्हणून शक्यतो भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप करत जाऊ नये बरं का. शांत चित्तानं ऐकावं. भजन पूजन ही नेणे, काय स्वरूपाशी जाणे. असो आता काय
ते तुकोबारायांच्या पुढे ते टाकलं प्रेत. तुकोबारायांनी महाराज देवाला म्हटले, देवा एक अभंग त्या ठिकाणी तुकोबारायांनी केले. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, निर्जीवा चेतना आणावया. देवा तुम्ही तुमच्या गुरुचे आहे ना पुत्र, गुरूंचा मुलगा तो मेला होता, किती 10 वर्ष झाले होते त्याला, आणि तुम्ही सांदीपानी ऋषीकडे विद्या ग्रहण करायला आलात, आणि त्याच्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ म्हटल्यानंतर गुरुपत्नीने सांगितले, तुमच्या गुरुमाताने सांगितले की माझा मुलगा मेलाय, 10 वर्ष झाले, तेवढा आणून देता येईल का बघा. तर तुम्ही तुमच्या गुरूंचा मुलगा जिवंत करून महाराज आणून दिला. त्यामुळे तुम्हाला अशक्य ते तुम्हा नाही नारायणा, तुम्हाला निर्जीवा चेतना आणावया. तुम्ही निर्जीवाला ही चेतना आणू शकता. मागे काय जाणो स्वामीचे पवाडे, आता काय रोकडे जाऊ नये, एवढे तुमचे पोवाडे आहेत. आणि आता तुम्ही हा प्रसंग माझ्या जीवनामध्ये पडलेला आहे, तर तुम्ही आता का चमत्कार दाखवणे. असा तुकोबारायांनी महाराज थोर भाग्य आम्ही समर्थाचे कासे म्हणवितो दास काय थोडे, तुझा आम्ही दास म्हणतो आणि आमच्यावर असे संकट आले, आमच्यावर हा आळ आलाय, आता तूच याच्यातून आम्हाला काढ बाहेर. तुका म्हणे माझे निववावे डोळे, दाखवून सोहळे समर्थाचे. तो चमत्कार दाखवा असं म्हटल्यानंतर पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. त्या ठिकाणी तुकोबारायांना म्हणायला लागले, तुकोबाराय तुम्हाला मी रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी दिल्यात, तुम्हाला संजीवनी मंत्र मी तिकडून वैकुंठातून तुम्ही खाली येतानाच देहूमध्ये येतानाच मी दिलेला आहे तुम्हाला, तुम्ही फक्त तो एकदा मंत्र म्हणा. असं म्हणल्यानंतर तुकोबारायांनी महाराज गजर सुरू केला, भजन सुरू केलं. काय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुम जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय जय जय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठ्ठल 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 विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. असा जय जयकार केल्याबरोबर बघता काय मेलेलं मूल महाराज तटकन उठून बसलं, आई आई म्हणायला लागलं. महाराज त्या माऊलीला इतका आनंद झाला, मेलेलं मूल तुकोबारायांनी जागा केलं. ही एक महाराज लीला तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबारायांनी करून दाखवली. त्यानंतर महाराज श्रीपाद संन्यास घेतलेले 2 खळ होते, त्यांचा महाराज अभिमान गलित केला. त्यांनी महाराज असं केलं की तुकोबारायांची महाराज तक्रार दिली. त्यांनी दादूजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु त्यांच्याकडे तक्रार केली, आणि तक्रार दिल्यानंतर महाराज तुकोबारायांना बोलवा आणि त्यांना जरा विचारा, आम्ही वादविवाद संवाद करतो त्यांच्यासोबत असं म्हणून महाराज ते आले. आणि तुकोबारायांनी आल्यानंतर महाराज सगळा आनंदी आनंद झाला पुणेकराला. अख्खं पुणेकर तिथं कीर्तन ऐकायला तुकोबारायांचं आलं, आणि तुकोबारायांनी कीर्तन सुरू केले. ते 2 खळ संन्याशी महात्मे पुढे येऊन बसले. महात्मे कुठले खळ होते पुढे येऊन बसले आणि ते कीर्तन ऐकायला लागले. कीर्तन ऐकायला लागल्यानंतर ते दत्त परंपरेतले होते. दत्त परंपरेतले असताना कीर्तन सुरू झालं की तुकोबारायांचं कीर्तन सुरू झाल्याबरोबर अगोदर महादेव आले. तिथं तुकोबारायांना महाराज नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली आणि निघून गेले. ते एका संन्यासानं पाहिलं, म्हणला इथं तर सगळ्या संन्याशाचा बाबा इथं आहे, म्हणला मेन मालकच आहे का नाही. हो अवघड झालं म्हणला. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर श्री गुरु दत्तात्रय महाराज तिथं आले. तुकोबारायांना नमस्कार केला, त्यांनी प्रदक्षिणा घाले आणि निघून गेले. हे एका संन्यासाला भोले बाबा दिसले, एका संन्यासाला दत्तात्रय दिसले. तेव्हा म्हणला अरे साक्षात दत्तात्रय इथं आले, तुकोबारायांच्या पाया पडून गेले. तेव्हा मला दत्तात्रय नव्हते, भोले बाबा होते. असं ह्या दोघांचंच भांडण पेडलं कीर्तनात. अरे दत्तात्रय नव्हते भोले बाबा होते, दत्तात्रय नव्हते भोले बाबा होते. अरे बाबा कोणी का होणं होते, पण आले न गेले. तू बघितलं ना? बघितलो म्हणले, मी बघितलो. आणि हे बघितल्यानंतर महाराज तुकोबारायांचं कीर्तन असं रंगलं, ह्यांची चर्चा गुजबुज 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 हे ताडकन उठले कीर्तनात आणि डायरेक्ट तुकोबारायांना लोटांगण घातले. दादोजी कोंडदेव म्हणले म्हणले आता लोटांगण यायचं नाही. म्हणले काय झालं म्हणले तुम्हाला? नाही नाही आम्ही असा चमत्कार पाहिला, आमचे गुरु दत्तात्रय पाहिले आणि
तो दुसरा म्हणायला लागला, मी भोले बाबा पाहिले म्हणले. हा म्हणले, नाही नाही म्हणले, तुम्ही काय झाले, तुम्ही जरा जास्तीच आज धुरका मारलाय असं वाटायला लागले म्हणले. हा नाही नाही म्हणले, तुम्ही तुकोबारायांना शरण आले तरी तुम्हाला सोडणार नाही म्हणले. 2 गाढवं बोलवा रे म्हणले आणि यांचे तोंड काळे करून अख्ख्या पुण्यात फिरवा म्हणले. अशी आज्ञा केल्याबरोबर तुकोबारायांनी हात जोडले. नाही नाही म्हणले, यांनी महाराज संन्यासाचा वेश घेतलेला आहे, त्यांची दीक्षा झालेली आहे, असं त्यांचा अपमान करू नका. त्यांचा अपमान करणं हे चांगली गोष्ट नाही, आपल्याला शोभत नाही असं म्हटल्यानंतर महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना माफ करण्यात आलं आणि ही कथा या ठिकाणी संपत्ती. त्यानंतर काही कथा 16व्या अध्यायामध्ये आहेत. याच्यानंतर एक अध्याय शिल्लक राहतो. तो असं की तुकोबाराय पुण्यामध्ये आले हे म्हणून कळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मागे कसे राहतील महाराज, ते तात्काळ पुण्यामध्ये कीर्तन ऐकायला आले. तोपर्यंत चाकण आपल्या राज्यामध्ये आलं नव्हतं बरं का. चाकणाला पठाणाचं तिथं राज्य होतं. पठाणाला कळालं की शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला तुकोबारायांचं पुण्यामध्ये आलेत. असं कळाल्यानंतर महाराज कीर्तन सुरू झालं, कीर्तन रंगात आलं आणि कीर्तन रंगात आलं असताना महाराज त्या पठाणानं तिथं त्या मंदिराला वेढा टाकला. तिथं आजही मंदिर आहे बरं का, एकदम पेठेमध्येच आहे मंदिर. ते विठोबाचं मंदिर म्हणतात त्याला, काय बाबा नाव विसरलो मी. त्या मंदिरात कीर्तन सुरू होतं. झालं असं की वेढा टाकला आणि सगळे तुकोबारा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते ते कुजबुज करायला लागले की वेढा पडलाय, वेढा पडलाय. आणि तुकोबारायांना भजनात जरा कुजबुज झालेली बघितली. तुकोबारायांनी अंतर ध्यान लावले की सगळ्या महाराज मंदिराकडून 2000 पठाणांचा वेढा. तुकोबाराय असे खवळले देवावर, म्हणले, देवा तुला काही वाटतंय का नाही म्हणले. हा परचक्र कोटे हरिदासाच्या वाजे न देखी जे तद्देशे राहून या. काय म्हणले देवा, हरिदासाच्या वाटाला हे परचक्र पाठवलं का म्हणले. या ठिकाणी तुका म्हणे माझी लाजविली सेवा हीनपणे देवा जिने झाले. माझ्या सेवेचं ऋण म्हणजे तुझ्यावर कमी झालं का म्हणले. माझी सेवा लाजवतोस का म्हणले. पुढे म्हणायला लागले तुकोबाराय म्हणतात, हे बघ उच्छेद तो असे हा गे आरंभला रोकडे विठ्ठला परचक्र. हे परचक्र देवा बरोबर नाही. बरं ठीक आहे, या ठिकाणी मी मेलो तर मला भीती नाही म्हणे. पण धर्माचं रक्षण करणारा, स्त्रियांची रक्षा करणारा, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या महाराज पिकाला धक्का न लागू देणारा असा शूरवीर पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज या कीर्तनाला आलेत. आणि त्यांना काही झालं तर देवा भीत नाही आता आपुल्या मरणा, दुःख होते जना न देखवे. मी माझ्या मरणाला भीत नाही, पण आमची तो जाती ऐसी परंपरा का तुम्ही दाताराण्यनो ऐसी भजनी विक्षेप तैची मरण नव जावा तो क्षण वाया एक. भजनामध्ये असा विक्षेप देऊ नये देवा. परचक्र गेले आपुल्यामती म्हणून या विस्मित झाली भूपती, म्हणे मरण चुकविले आमचे रात्री. महाराज असं झालं की त्या ठिकाणी देवाला असं बोलल्यानंतर देवाला घाम सुटला. म्हणले थांबा तुकोबाराय म्हणले. आणि देवानी शिवाजी महाराजांचं रूप घेतलं. ते जेवढे काही भजनी बसलेले होते, त्या भजनी बसलेले ऐकायला श्रोते बसलेले, त्यांच्या मधूनच ते रूप घेऊन देव उठले आणि उठून जे पळायला लागले. पळायला लागल्यानंतर ते पठाण म्हणायला लागले, अरे देखो शिवा भाग राय, देखो शिवा भाग राय. असं म्हणून महाराज ते पठाण पळायला लागले. मग ते काय करायचे, शिवाजी महाराज समजूनच देवाला धरायला जायचे, पण देव काही हातात यायचे नाही, देव निष्ठून जायचे. महाराज ते योगिया दुर्लभ, योग्यांच्या हातात येत नाही. आणि मग हे लुंग्या सुंग्याच्या हातात येईल का आहे ना, ह्यांच्या हातात देव येतो का. महाराज देव पळायला लागले. देवाच्या अंगावर असं तलवार मारले तर महाराज ते, अरे कैसा शिवा है ये, इसको घाव भी नाही होता. आणि ती घाव बी होना गेला. देव पळायला लागले आणि मग ते पकडायला लागले. पकडल्यानंतर देव असा हात धरला की मग धरला की हात देव ते रूप बदलायचे आणि ते सैनिकाचाच हात निघायचा. आणि तो सैनिक म्हणायचा, अरे अहमद तू कब से मेरे हाथ में आ गया. ती म्हणायचा, अरे सम्मत तूने मेरा जब हाथ पकडा ना तो मेरा ही हाथ पकडा रे, तू गलती से तेरे को लगा वो शिवाजी महाराज ते. तो दुसरा म्हणाय, परत दुसऱ्याने एक दुसरा सैनिक धरला. तो म्हणला, अरे हसन तू इधर क्या कर रहा है. अरे हुसैन मेरे को छोड़, वो शिवाजी उधर भाग रहा है उसको पकड रे. असं म्हणत महाराज ते पळायला लागले. देवानी महाराज त्यांना असं पळवलं. तिकडं पार मुंबईच्या त्या घाट आहे तिकडं बरं का, आता घाटाचं नाव ना गेले, त्या घाटात नेलं. तेव्हा तर काय परिस्थिती असेल, रस्ते का फिसते, काटेरी वनातून नेलं. ह्यांचे सगळे कपडे फाटले, लुंग्या घातलेल्या, लुंग्या आपलं आता पुढचं सांगत नाही आणि कपडे फाटले, सगळं झालं.
हा खंडाळा घाट, लोणावळा खंडाळा घाट, त्या बघा बापूला माहिती आहे बरं का, लय फिरलेत बापू. आणि झालं असं की देवाने थंडगार वारं सोडलं महाराज. हे कपडे सगळे निघून गेलेले ह्यांचे, हे सगळे जैनाचे देव झाले महाराज. आणि गार वारा, आणि त्यांचे घोडे असे उधळून देवाने लावले की पळून गेले घोडे. म्हणले काय आम्हाला संकट आलं म्हणले. आणि देव तिथून गुप्त झाले. अरे म्हणे कहाँ गया हो, कहाँ गया, असं महाराज ते परचक्र देवाने तिथून उधळून लावलं आणि शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. शिवाजी महाराजांनी महाराज तुकोबारायांना साष्टांग प्रणिपात केला. परचक्र गेले आपुल्या मती, म्हणून विस्मित झाला भूपती. म्हणले आम्हाला काहीच म्हणजे त्याचा काहीच त्रास न होता आपसूक परचक्र निवारण झालं. म्हणे मरण चुकवेले आमचे रात्री, बैसता संगती संताच्या. म्हणजे संतांच्या संगतीत बसलं की आपलं मरण चुकतं. शिवाजी महाराजांचे शब्द आहेत. मग ते महाराज परचक्र निघून गेलं. पुढे अशी एक कथा आहे. कोंडोबा लोहकर तीर्थयात्रेला जायचे होते. ती कथा गुरुजींनी पहिल्या कीर्तनात सांगितल्या बघा. त्यांना तीर्थयात्रा करायची होती आणि तुकोबारायांना त्यांनी पैसे मागितले. तुकोबारायांनी त्यांना एक होन दिलं. म्हणले एवढ्यात यात्रा कशी होणार, काय नाही म्हणले, तुम्ही ते होन मोडायचं, सोन्याचं होतं ते, आणि मग ते एक शिल्लक ठेवायचं, परत 4 होणार. असं होत होतं. असं चमत्कार त्यांनी यात्रा करून आले, पण ते होऊन परत दिले नाहीत. त्यावेळेस तुकोबारायांनी 3 अभंग त्या कोंडोबा यांना दिले होते. कशा कशा, एक अभंग होता महाराज गये तीर्थक्षेत्राला, एक विश्वनाथाला, आणि एक मला वाटतंय भागीरथी मातेला. असे 3 अभंग करून दिले. ते अभंग आहेत गात्यात. परिसे ओ माते माझी विनवणी, हे भागीरथी मातेसाठी अभंग गेला. आणि तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ, असा एक महाराज विश्वनाथ काशी विश्वेश्वराला. आणि पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, अशी एक कथा आहे. त्यानंतर पुढची जी कथा आहे ते लोहगाव मधली एक कथा आहे. तेल संपलं महाराजांचे. अशा अनेक चमत्कार आहेत महाराज. आजान वक्षाखाली एकदा तुकोबाराय गेले असताना तिथं पक्षी चिमण्या होत्या. तुकोबारायांना पाहून त्या उडाल्या. तुकोबारायांना अत्यंत दुःखी वाटायला लागलं आणि तुकोबाराय म्हणायला लागले, अवघी भूते साम्य झाली देखील म्या कै होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणसी न धरू शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व, तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. हा तुकोबारायांनी त्या पक्ष्यांना उपदेशून अभंग म्हटल्यानंतर मग ते तुकोबारायांच्या अंगावरती पक्षी बसायला लागले. आणि अशी एक लीला त्या ठिकाणी घडलेली आहे. पुढे महाराज तुकोबारायांना देवाला कर्मना गेलं. तुकोबाराय इथं मृत्यू लोकांमध्ये अनेक नाना प्रकारच्या लीला करायला लागले, पण देवाला हे कर्मना गेलं. आणि देव तुकोबारायांची वैकुंठामध्ये आठवण काढायला लागले की आता खूप दिवस झालं तुकोबारायांना मृत्यू लोकात जाऊन, 41-42 वर्ष झाले. आता तुकोबारायांना आपण परत बोलवावं, असं देवाच्या विचार चालला. आणि झालं असं महाराज की लोहगावला तुकोबाराय कीर्तन करीत असताना लोहगावला परचक्र पडलं. देवा म्हणले बरं झालं म्हणले, याच्यातून परचक्र पडलं की तुकोबाराय दुःखी होतील आणि मग ते वैकुंठाला येण्याचा विचार करतील. तोपर्यंत तुकोबाराय फार रमलेले बरं का. इथं भजन म्हणल्यास काय गडे, स्वर्गात सुख नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ते महाराज हे आनंद घेत होते. झालं असं की कीर्तन चालू असतानाच गावामध्ये परचक्र पडलं. कीर्तनात महाराज धिंगाणा झाला आणि गावामध्ये अत्यंत हत्या झाली. गाव लुटलं, पुरं लोहगाव लुटलं. लोहगाव एवढं संपन्न झालं होतं तुकोबारायांच्या आशीर्वादानं की काहीच कमी नव्हतं त्या लोहगावला. आणि असं संपन्न झालेलं लोहगाव ते यवनांनी लोहगाव लुटलं आणि तुकोबारायांना फार दुःख झालं. म्हणले काय, म्हणले हे माणसं नसून जनावर आहेत म्हणले. जनावरं बरे यांच्यापेक्षा, निदान ते एकमेकाला मारून खात तर नाहीत, पण हे राक्षस प्रवृत्तीचे, यांना कितीही सांगितलं तरी हे बदलणार नाहीत म्हणले. आणि तुकोबाराय म्हणायला लागले देवाला, देवा आता दिसून ये जना, आता दिसून ये जना, आता दिसून ये जना, आता दिसून ये जना, ऐसे करिगा नारायणा, ऐसे करिगा नारायणा, आता दिसून ये जना, आता
दिसून ये जना आता दिसून ये जना ऐसे करी गा नारायणा देवा. आता या लोकांना मला नको बघायचं, यांनी मला बघू नये आणि मीही यांना बघू नये, असं काहीतरी करा. त्यावेळेस महाराज तुकोबाराय विनंती करायला लागले. काय की पहिली विनंती केली तुकोबारायांनी कोणाला? देवाचं वाहन आहेत ना त्यांना. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हेवी वेळो वेळा डोई हेवी वेळा वेळा डोई हेवी वेळो वेळा डोई हेवी वेळो वेळा डोई वेगी आनावा तो हारी वेगी आनावा तो हरी वेगी आनावा तो हारी मज दिनाते उद्धरी वेगी आनावा तो हारी आनावा तो हारी आनावा तो हारी मज दिनाते उद्धरी. गरुडाचे पायी ठेवी वेळ वेळ डे. हे गरुड महाराज लवकरात लवकर देवाला घेऊन या आणि मला वैकुंठाला घेऊन चला अशी विनंती करायला लागले. वेगी आणावा तो हरी मज दिनाते उद्धरी. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी येतो का कुळती. महाराज त्या लक्ष्मीला विनंती करायला लागले तुकोबाराय की माता तुमच्या हातात पाय आहेत ना ते सोडा, जरा भगवंताला माझ्याकडे येऊ द्या. पाय लक्ष्मीच्या हाती तिसी येतो का कुळती. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेष भगवंताच्या वरती है ना, त्या शेष शय्येवरती झोपलेले देव आणि त्या शेष यांनाही तुकोबाराय विनंती करतात की शेष महाराज तुम्ही देवाला लवकरात लवकर पाठवा मला घेण्यासाठी अशी विनंती करायला लागली. त्यांनाच विनंती केली. सगळ्यांना महाराज संतांना विनंती करायला लागली. तुम्ही संताधिक संत तुम्ही सनकाधिक संत मनविता एवढा करावो उपकार एवढा देवा नमस्कार. एकादशीला बरं का फाल्गुन शुद्ध एकादशीला शालिवाहन सखे 1571 पांडुरंग परमात्मा महाराज तुकोबारायांना घेण्यासाठी या देहू गावाकडे निघाले. आणि निघाले असताना महाराज हे शुभ लक्षण तुकोबारायांना दिसायला लागल्यानंतर मग तुकोबाराय म्हणले देव येत आहेत, त्यावेळेस आपण देवाच्या स्वागतासाठी गेलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय तिथून निघाले देहूवरून ते टाळगाव विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडीला तुकोबारायांचं भगवंताचं दर्शन झालं म्हणून त्या गावाला विठ्ठलवाडी असं नाव एक दिलेलं आहे. आणि परत मग महाराज तुकोबाराय देहूमध्ये भगवंताला घेऊन आले. आणि हा सोहळा एकादशी पासून सुरू झाला. ते महाराज 5 दिवस तिथं देव होते. सगळं महाराज देव गंधर्व यक्ष किन्नर सगळे त्या ठिकाणी आले. आणि सगळे महाराज तिथं आल्यानंतर तुकोबाराय म्हणायला लागले देवा थोडं आणखीन मला कीर्तन करावं वाटायला लागले, मला बी आणखीन कथा करावं असं वाटायला लागले, पण काय करावं बापूला ते बोलत जायचंय त्यामुळे जरा उरकतो लोक आहे का नाही. आणि फाल्गुन मध्ये प्रतिपदेला झाला असा की तुकोबाराय म्हणले आज देवा 4 प्रहर कीर्तन करतो म्हणले. बरं का आज मनसोक्त कीर्तन करतो म्हणले तुकोबारायांनी. त्या ठिकाणी अभंग घेतला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञानाती आत्मस्थिती ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने भाग्यधरी ऋणी देवायचा. काय याच्यात महाराज तुकोबारायांनी प्रतिज्ञा केल्यात बरं का या अभंगामध्ये. निर्माण प्रकरणाचा अभंग आहे. घोटविन लाळ ब्रह्मज्ञानी हाती. ब्रह्मज्ञानी म्हणून जे फिरतात ना वरी तुरा करून त्यांना लाळ घोटवायला लागेल म्हणतात. मुक्त आत्मस्थिती सांगावी. जे मुक्त आहेत त्यांना आत्मस्थिती सांगायला लावी. ब्रह्मभूत काय होत असे कीर्तन हे कसं कशाने करीत कीर्तना भाग्यधरी ऋणी देवायचा. तीर्थ भ्रमकाशी आणि आळस त्या तीर्थयात्रा करणाऱ्याला आळस आणि कडू स्वर्गवास करीन भोग. स्वर्गातला भोग जे भोगतात ना त्यांना भोग तो कडू वाटेल आणि त्यांना तो कडू वाटून इथं मृत्यू लोकात त्यांनी हा सुद्धा सोहळा भोगायला येतील
असं मी करेन. काय प्रतिज्ञा आहे बघा. सांडवीन तपोनिधी अभिमान. जे तपोनिधी तप करणारे आहेत ना त्यांचा अभिमान सांडवीन. यज्ञ करणारे आहेत आणि दान देणारे आहेत त्यांना लाजवीन. यज्ञ करणाऱ्यांना लाजवीन. तुकोबाराच्या प्रतिज्ञा आहेत. भक्ती भाग्य प्रेम असा अधिक पुरुषार्थ. भक्तीनंच मी हे सगळा पुरुषार्थ करून दाखवीन. आणि तो दाखवला तुकोबाराने. ब्रह्मीचा अर्थ निज ठेवा. धन्य म्हणवेन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखी आला. की सगळ्या मृत्यू लोकाला धन्यता वाटावी की आम्ही तुकोबारांचं दर्शन घेतलं. असं मी करून दाखवेन. मरणा हाती सुटली काय विचार आहे निश्चय. महाराज या काळातले म्हणजे प्रयाण प्रसंगातले महाराज हे सगळे अभंग तुकोबारांनी प्रेतरूप झाला शरीराचा भाव लक्ष याला ठाव. स्मशानीचा आपुले मरण पाहिले मी डोळा. तो झाला सोहळा अमुकम्य. मरणाआधी राहिलो मरोणी. असे भरपूर अभंग आहेत. यासाठी केला आहे का होता आकाश शेवटचा दिस गोड वाटावा. असं कधीतरी मध्ये तुम्हाला गोड वाटावा असो. तर ऐका भाविकजन कोण कोण वाहल ते तुकोबाराय सांगतात बरं का सगळ्या लोकांना. शेवटचा हा उद्देश आहे तुकोबारांचा की ऐका भाविकजन कोण कोण व्हाल ते. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावा. जे तर्क लावत बसतात त्यांचा संग टाकून द्या म्हणतात आणि पांडुरंग स्मरावा. कली माझी का जातो लोका सांगून. कलियुगातला बरं का हा हरीचा दास असणारा पांडुरंगाचा दास असणारा तुकोबाराय तुम्हाला सांगून जातोय. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सगळ्यांना सांगितलं तुकोबाराय भेटत त्याला म्हणायचे चला वैकुंठाला मी निघालो तुम्ही पण या. लोक म्हणायचे काय करायचं बोलताय महाराज चेष्टा करायला. लोकांचं जाऊ द्या म्हणले. लोक ऐकायला गेलेत म्हणले. स्वतःच्या बायकोला सांगावं म्हणले. जिजामातेला म्हणले गावले मी वैकुंठाला जाणार आहोत म्हणले. आता इतके दिवस तुम्ही भामचंद्रा बोराड्या डोंगरावर जाऊन मला दमिवलं म्हणले आणि आता तुम्ही वैकुंठाला जाऊ म्हणले म्हणजे मी तिकडं पोगलं पाखरी घेऊन येते म्हणले. वाजाव का काहीतरी सांगता. आणि खरंच मी जाणार आहे म्हणले. वाजाव का असं त्यांना पोट वाटायचं. रोजच म्हणायचे मी वैकुंठाला जाणार आहे बरं का. येणारीस का तू. एका दिवशी अशा कवळ्या म्हणल्या माझी म्हैस 4-4 लिटर दूध देते म्हणले. तिची वैरण कोण टाकणार. तिला धुणार कोण. तिला चारा कोणी टाकणार. हे एवढे काम बरं लेकरं बाळ आहेत म्हणले. आणि रोज उठलं की सुटलं वैकुंठाला चाला वैकुंठाला चाला. येतेस का तुम्हाला जायचं तर जावा म्हणलं ग. मी येणार नाही म्हणले. माझ्या पोटामध्ये 5 महिन्याचं लिंबू आहे आणि तुम्ही म्हणताय मी वैकुंठाला जाणार आहे. जावा म्हणले तुम्हाला जायचंय का. महाराज असं म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले. आणि मग महाराज द्वितीयेला फाल्गुन वद्य द्वितीयेला शालिवान सखे 1571 मध्ये तुकोबाराय वैकुंठ गमनासाठी निघाले. सगळे महाराज भजन करी टाळ करी दिंडी घेऊन महाराज गावाच्या बाहेर त्या नांदुर्कीच्या झाडापाशी आले. आणि त्या झाडापाशी आल्यानंतर महाराज सगळेजण जय जयकार करायला लागले. त्या झाडापाशी महाराज साक्षात अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्यांनी तुकोबारांची महाराज पूजा केली. जया पूजले हरे पांडुरंगे आनस्त केले प्रयाण प्रसंगे मानवी देवतेच केले. न त्यागी मी दिव्य लोकासी नेली. न त्यागी दिव्य लोकासी नेली. महाराज पांडुरंग परमात्म्यांनी आपल्या आशीर्वाद तुकोबारांची पूजा केली. आणि तुकोबारांची पूजा करून महाराज तुकोबारांना विमानामध्ये बसवले. आणि तुकोबारांनी महाराज मग सगळे लोक म्हणायला लागले महाराज आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबाराय म्हणले कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. ह्या माझ्या वचन आशीर्वाद तुमच्या कर्मानुसार तुमचं कल्याण हो. आता त्यांना सगळ्यांना आशीर्वाद दिला. आणि तुकोबाराय म्हणायला लागले शेवटी आम्ही जातो तुम्ही कृपा
काळी विठो आमासी पावला पुढी सहित झाला गुप्त तुका गुप्त तुका पुढी सहित झाला पांडुरंग वाडू वेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय तन की जय. हे वैकुंठ गमन महाराज तुकोबारायांचं झाल्यानंतर तुकोबाराय या मृत्यू लोकांमध्ये परत 5 वेळा आले. 2च मिनिटात कोणासाठी आले एकदा तुम्हाला सांगतो. पहिल्या सुरू आले ते आले भागीरथीसाठी. बरोबर आहे की नाही? पहिल्या बरोबर भागीरथीसाठी आले. त्यानंतर त्यांचे बंधू कानोबर आहे त्यांच्यासाठी आले. त्याच्यानंतर गवार शेटवाणी यांच्यासाठी आले. हे गवार शेटवाणी कोण? हे सुदू उमऱ्याचे गवार शेटवाणी. आणि तुकोबाराय भांडाऱ्या डोंगरावरती भजन करून महागारी देवती येताना ते वाटत त्यांचं घर असल्यामुळे ते गवार शेटवाणी बोलवायचे आणि म्हणायचे बसा म्हणायचे बसा जेवण करून जा. ते जेवण करून जायचे म्हणजे कीर्तन करा म्हणायचे. आणि ते रोज कीर्तनाला गवार शेटवाणी तेल द्यायचे मशाल लावायचे. ते तुकोबाराय म्हणले तुमचं हे ऋण कसं फेडू? म्हणजे काय नाही माझ्या अंतकाळाच्या वेळेस या असं म्हटल्यानंतर महाराज तुकोबाराय त्यांच्या अंतकाळाच्या वेळी आले. त्यानंतर 4थी वेळेस आले ते संताजी महाराज जगनाडे यांना मूठ माती देण्यासाठी आले होते तुकोबाराय. मला असं होतं की संताजी जगनाडे गाई चालत असताना तुकोबारायांनी त्यांना शपथ दिली की म्हणजे समजा मी जर तुमच्या अगोदर मेलो तर तुम्ही मला मूठ माती द्यायला यायचं आणि तुम्ही जर माझ्या आधी मेलात तर मला तुम्ही मूठ माती द्यायला यायचं. पण अगोदर तुकोबाराय वैकुंठ गमन केले आणि मग नंतर 39 वर्षानंतर म्हणजे शालिवांसाठी 1610 ला ते संताजी महाराज जगनाडे गेले. आणि झालं असं की त्यांचं प्रेम पुरायला नेल्यानंतर ते प्रेम पुरलं फटाकनला पुरलं की महाराज ते माती असं तोंड बुजणार म्हणलं की ते महाराज प्रेत उठायचं की महाराज उठून ते त्या खड्ड्यामधून बाहेर येऊन बसायचे. ते सगळे गावातले लोक पळून जायचे. हा म्हणले लय अवघड झालं म्हणजे हे भूत झाले काही म्हणले. परत लोक महाराज थोड्या वेळाने 1-2 घंट्याने आले ते प्रेत पडलेला दिसायचे. परत खड्ड्यात घालायचे माती टाकले की परत ते तोंड बुजणार म्हणले की उठून बाहेर यायचे. असं व्हायला लागल्यानंतर मग ते कटाळे लोक संध्याकाळ झाली म्हणले राहू द्या म्हणले आता तारीचा वगैरे वेळ झालाय किती वेळ आता कथा करता आपल्या किती नाही माती द्यायची म्हणले ते कटाळे आणि
आणि म्हणले काय ते ताक चारा आणि काळ धारा असं महाराज सगळे लोक गेले. पण ते महाराज बाळोबा जगनाडे, ते संताजी महाराज जगनाडे त्यांचा मुलगा, ते प्रेत तिथं पडलेलं. आता हे जिवंत आहेत म्हणावं तर ह्यांना उठणार हालचाल करणार, आणि प्रेत आहे म्हणून सोडून जावं तर ते पुरता येण्या गेले. माती बी त्यांच्यावरती पडून घेण्या गेले. आता काय करावं म्हणून तेच बाळोबानी झाडावरती ते जाऊन बसले. म्हणले याची राखण केली पाहिजे, वडील आहेत आपले, नाहीतर ते कुत्रे यांना फाडून टाकतील, खातील. म्हणून ते झाडावरती जाऊन बसले. झाडावरती जाऊन बसल्यानंतर झाला असा चमत्कार की बरोबर 12 वाजता, रात्री 12 वाजता महाराज त्या ठिकाणी तुकोबाराय आले. रात्री 12 वाजता तुकोबाराय आले. वैकुंठातून आल्यानंतर ते तीन मोठी माती टाकली आणि मग माती टाकल्यानंतर ते प्रेत मातीमध्ये गाडलं गेलं. त्या बाळोबाने झाडावरून उडी टाकली. ते पाहिलं, तुकोबारायचे पाय धरले. म्हणजे तुकोबाराय तुम्ही आणि इथं का आले? म्हणजे काय तारीचा गोधडी माझे कुंतले वचन, मी काही चालताना त्यांना मी वचन दिलं होतं की मी हे अभंग आहे ना ते संताजी महाराज जगनाडे त्यांच्या वहीत नाही बरं का, त्यामध्ये जेवढी घटना नाही देऊ घरच्या काय ते कधी वेळेस मिळत आम्हा झाले येणे एका तेजी या कारण नाही. आलो म्हणे तुका संतू न्यावया विष्णू लोका, की हे संतोबाला मी विष्णू लोकाला न्यायला आलोय. असा एक अभंग त्या ठिकाणी आहे. 5 वेळेस आले बघा, आणि 6व्या वेळेस निळोबारायासाठी तुकोबाराय आले. म्हणजे एखादी व्यक्ती महाराज वैकुंठाला गेल्यानंतर 6 वेळेस लोकांना भेट दिली. आणि महाराज तुम्ही एवढ्या निष्ठेनं ही तुकोबारायांची चरित्र कथा ऐकलेली आहे. एवढ्या 7 दिवस तुम्ही निष्ठेनं तुकोबारायांची चरित्र कथा ऐकलेली आहे, तुकोबारायांची साधना केलेली आहे, तुकोबारायांचं नाव गायलेलं आहे. मलाही विश्वास आहे की महाराज आपल्या अंतकाळीची वेळेस नक्कीच आपल्याला सोडवण्यासाठी तुकोबाराय तुम्हा सर्वांना, आपल्या सगळ्यांना महाराज तुकोबारायांनी दर्शन द्यावं, आणि ते नक्कीच दर्शन देणार. ही ज्यांनी महाराज अंतकरण भावनेनं युक्त, श्रद्धायुक्त भावनेनं कथा ऐकलेली आहे, तुकोबारायांचं जीवनचरित्र ऐकलेलं आहे, ते संसार बंधनातून मुक्त होतील महाराज. सो जसं तुकोबारायांनी 6 वेळेस अनेक भाविकांना दर्शन दिलं, तुकोबाराय आपणालाही नक्कीच देतील. हीच महाराज आशा आपल्या या कथेतून मनामध्ये गाठ बांधून घेऊ, आणि ती आशेनं आपलं जीवन जगत राहू. सर्वांनी आनंदाने महाराज संसार करत आहे ना, संसारी आसुरी संसारी जीवा वेगळी, त्या पद्धतीने ज्ञानोबाने सांगतात तसं रोज भगवंताचं चिंतन करा. उरले ते हरी तुम्हा समर्पण, असं या भूमिकेतून जीवन जगा. आपलं आयुष्य थोडं राहिलं म्हणून, आणि देवाला किती का माहित नाही उद्या आपण जिवंत असू का नसू, सगळ्यांनी आपलं मरण डोळ्यासमोर ठेवावं बघा. माणूस मरण डोळ्यासमोर ठेवला की महाराज मग तो जीवन जगतो बरं का, आणि तो तरुण जातो. जन्म मरणाला विसरले तो असा फुगून हिंडतो, मी असा आहे, मी तसा आहे, मी असा आहे, मी एवढं कमवलं, मी तेवढं कमवलं. असा मेलेलं जनावर कमी फुगल, पण त्याच्यापेक्षा जास्त फुगून भेट. वर्ण अभिमान, ह्याचा अभिमान, जाती द्वेष, डोक्यात सगळं राजकारण. कशाला बाबा राजकारण करायचं, कशाला घुसून घ्यायचं, आपला नाश कशाला करून घ्यायचा. असं नका करू माय बापू, माझ्यापेक्षा वडील आहेत तुम्ही, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अशा द्वेष मत्सर करून अहंकारयुक्त जीवन जगून नरकाला जाऊ नका. नाही का नाही, आपलं जीवन समृद्ध करा, या मृत्यूलोकातून धरून जा. एवढंच महाराज तुकोबारायांच्या कथेमधून आपण सगळ्यांनी घ्यायचं आहे. तुकोबारायांनी हा अहंकाराचा वगैरे वारा आपल्याला कधीच लागू दिला नाही. असं निरअहंकारी जीवन आपण सगळ्यांनी जगायचंय. महाराज मी गावात कधी जरी आलो, कुठं जरी कीर्तन असलं मी जातो. तिकडे ज्ञानेश्वर पाटलाच्या इथं काला होता, एकदा योग आलो आणि किशोर महाराजांचं काल्याचं कीर्तन होतं. तिथं जाऊन कीर्तनात उभा टाकलं टाळी. चाल मिळल न मिळल काही अपेक्षा न धरता आम्हाला तिथं चाल मिळाली नाही, कारण लई गाई पट्टीची गाय आले होते महाराज. त्याच्यामुळं आपण फक्त टाळ वाजवला, कीर्तन केलं, आलो महाराज. पुन्हा गावात इकडे ज्योतिबाचा बी सप्ताह होता, योगायोग आलो होतो. ते पहिला सप्ताह होता बघा मंदिर झाल्यानंतर, तिथेही मी गेलो. निदान महाराज आमच्या वडिलांना मी सांगत होतो, मी असं नका करत होतो, गावात टाळ वाजला की आपल्याला टाळ वाजवता येते की नाही म्हणता येते, जाऊन उभा टाकायचं, मिळून न मिळत चाल. पण आता ते काय करावं, त्यांचा स्वभाव जात नाही. आपलं तसं नाही काय, आपलं जो दिसत त्याला जय हरी, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, मस्त आनंदाने चला. असं मिळत त्याचं जय हरी करायचं, कशाला नसते भानगडीत पडायचं. आपल्याला
जय जय आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा गुण दाखविला तारा लागे उपाव सुचविला नक दुर्जनाचा संजय आणि रसिला जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा लक्षोनिया बुदके कोरड्याची काढोणी दाखविल्या शेके अपार कविता शक्य निर्विन आमचे श्रवणे तुमच्या उद्रुकी जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळाचा जीव लग सोयरा हरी भेटला विधीचा जनिता तोचे आठवा दिला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला नदुके म्हणून तुका नामे गौरविला जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळाचा जीव लग सोयरा विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनी निर्धामा गेले म्हणे सकळ संता दोषविले जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळाचा जीव लग सोयरा चरण डोळ्यानं पाहिजे रोखून प्रेमालिंगन आनंद भोजन बायबोवाळे म्हणे नाम तुम्ही वतमेव बंधू सखा तुम्ही विद्या द्रमित्वमेव वतमेव सर्व मम देव कायेन वाचा मन सुंदरे वा बुद्ध्यात्मना वा विषय प्रव करोमि यद्यत् सकल परश्री नारायण येते समर अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर कृष्ण गुप्तावल्लभम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण चल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय महादेव 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 की जय उदो शिवाजी महाराज की जय की जय सब संतान की जय सांग भला एक कोट की